या कार्यक्रमाचे प्रस्तुत करते ग्रीन हार्वेस्ट. ग्रीन हार्वेस्ट नैसर्गिक पेंडीयुक्त खत, नेचर केअरची युक्ती, रासायनिक खतांपासून मुक्ती. ग्रीन हार्वेस्ट. नमस्कार, मी देवयानी. मॉन्सून अपडेटमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण जुलै महिन्याच्या सुरुवातीला आणि जून महिना हा जर काळ बघितला तर इथे आपण पावसाच्या प्रमाणामध्ये डेफिसिटमध्ये होतो. म्हणजे सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालेला होता. जितका पाऊस जून आणि जुलैच्या पहिल्या 15 दिवसांमध्ये होणं अपेक्षित होतं तितका पाऊस झालेला नव्हता. पण ही सगळी कसर जी आहे ती भरून काढली जुलैच्या शेवटच्या 15 दिवसांनी, कारण त्यावेळेला अतिमुसळधार पाऊस आपल्याला महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बघायला मिळाला. पण आता ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे आणि आधीच असं प्रिडिक्शन करण्यात आलेलं होतं किंवा असा अंदाज वर्तवण्यात आलेला होता की ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्ये कदाचित कमी पाऊस असेल. आता ऑगस्टमध्ये नक्की किती पाऊस झालेला आहे ते आपल्याला समजून घ्यायचंय आणि शिवाय ऑगस्ट नंतर सप्टेंबरचा अंदाज काय आहे तेही आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि एक पोषक वातावरण पावसासाठी तयार झालेलं आहे का ऑगस्ट महिन्यात पाऊस होण्यासाठी याचाही अंदाज आपल्याला बघायचा आहे. तर आपण आधी सॅटेलाइट व्हिडिओकडे जाऊया आणि काय परिस्थिती आहे ते बघूयात आणि मग आपण पुढे कशी परिस्थिती असणार आहे, महाराष्ट्रात किती पाऊस झालेला आहे, किती होणं अपेक्षित आहे, हे सगळे आकडे सुद्धा बघूयात. आता सोपं गणित आहे की बंगालच्या उपसागरामध्ये एक वेदर सिस्टीम तयार झालेली आहे ज्याला एक कमी दाबाचं क्षेत्र म्हणतात. त्याची तीव्रता ज्यावेळेला वाढते त्यानंतर ते डिप्रेशन मध्ये कन्वर्ट होतं. म्हणजेच काय तर ते खूप जास्त प्रमाणात पोषक वातावरण एका अर्थी तयार झालेलं असतं पावसासाठी, असा त्याचा सोपा अर्थ बघायचा झाला की असं आपण त्याच्यातनं अर्थ काढू शकतो. आता हे कमी दाबाचं क्षेत्र किंवा हे जे डिप्रेशन आहे हे आपल्याला बंगालवरती खूप मोठ्या प्रमाणात त्याचा परिणाम होताना बघायला मिळतोय. तसंच ओडिसावरती सुद्धा आहे आणि झारखंडवरती सुद्धा त्याचा परिणाम होईल असं हवामान खात्याकडनं सांगण्यात आलेलं आहे. शिवाय गेल्या काही दिवसांमध्ये मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपण कमी दाबाचं क्षेत्र तयार होताना बघितलेलं होतं. त्याचा थेट परिणाम महाराष्ट्रावरती होत होता. पण याच सोबतच आपल्याला ईशान्य भारतातला संपूर्ण भाग आणि त्याच सोबत मध्य भारतातला काही भाग इथे मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. पण भारतातले असे अनेक राज्य आहेत जिथे अजून सुद्धा सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस झालेला आहे. आत्ताची परिस्थिती बघता या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे, याच्या परिणामामुळे ईशान्य भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. शिवाय महाराष्ट्रात सुद्धा त्याचा परिणाम होईल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पोषक वातावरण तयार होईल आणि पाऊस होईल अशी शक्यता आत्ताच्या घडीला वर्तवण्यात आलेली आहे. पण आकडे नक्की काय सांगतात तेही आपल्याला समजून घ्यायला हवं. त्यासाठी आपण पुढच्या स्लाइडवरती जाऊयात आणि हवामान खात्याने जो मॅप दिलेला आहे तो आपल्याला समजून घ्यायचा आहे. आता हा 14 तारखेसाठीचा वेदर वॉर्निंग आहे हवामान खात्याने दिलेली. यात सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसतंय की हा जो यू आहे, आता हा यू लक्षात ठेवा आणि याच्यामधनं तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने कळेल की नक्की कुठे किती कसा पाऊस झालेला आहे आणि ऑगस्टमध्ये कुठे किती पाऊस होईल असं म्हटलं जात आहे. आता हा यू जो आहे हा यू तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला तुम्हाला लक्षात येईल की नक्की कुठे किती पाऊस होणार आहे, ऑगस्ट महिन्यात कसा पाऊस असणार आहे आणि कुठल्या कुठल्या राज्यांमध्ये कुठला अलर्ट देण्यात आलेला आहे. आता महाराष्ट्रात इथे आपण जर बघितलं, इथपासून आपण जर सुरू केलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पिवळा आणि हिरवा रंग दिसतोय. म्हणजेच सरासरी किंवा थोडा पाऊस जो आहे तो होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे. इथे आपण जर बघितलं तर आता बघा छत्तीसगड झालं, ओडिसा झालं, झारखंड झालं आणि बंगाल झालं, या सगळ्या भागांमध्ये ऑरेंज आणि रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे. आता याच्यामध्ये या भागांमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचं कारण काय आहे तर बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि त्याचं नंतर झालेलं डिप्रेशन. आता याच्यामुळे इथे अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. हेच आपण जर महाराष्ट्रावरती झूम करून बघितलं तर इथे बघा पुन्हा एकदा कोकण, मध्य महाराष्ट्राचा हा संपूर्ण जो भाग आहे इथे येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. इथे पावसाची शक्यता आहे, त्याच्यासाठीचा ढग सुद्धा देण्यात आलेला आहे. मात्र विदर्भ असेल किंवा मराठवाड्यातला ऍक्च्युली भाग, विदर्भापेक्षा सुद्धा मराठवाड्यातला हा जो भाग आहे इथे मात्र हिरवा रंग आहे. म्हणजे इथे फारसा पाऊस अपेक्षित नाहीये असं आपल्याला या सगळ्यातनं स्पष्ट होतं. आता पुढच्या 2 आठवड्यांमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये नक्की किती पाऊस होणार आहे तेही आपल्याला समजून घ्यायला हवं. आता बघा 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्टचा अंदाज काय आहे ते समजून घ्यायला हवं. त्याच्या आधी आपण ही स्केल जी आहे ती समजून घेऊ. जिथे पांढरा रंग आहे तिथे फारसा पाऊस होणार नाही किंवा तिथे सध्या अंदाज बांधता येत नाहीये असा त्याचा अर्थ असतो. आपण जर पिवळा रंग आणि ऑरेंज रंग बघितला, लाल रंग बघितला तर या भागांमध्ये सुद्धा
अति मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता नसते. उलट या भागांमध्ये काहीच पाऊस होणार नाही म्हणून तो लाल आणि ऑरेंज रंग जो आहे तो दिलेला असतो. आणि जितका जितका हा निळा रंग गडद होत जातो याचा अर्थ असा असतो की तितका जास्त पाऊस आपल्याला त्या भागांमध्ये बघायला मिळेल. आता आपण 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्टचा जर अंदाज बघायचा झाला तर आपल्याला कोकण असेल, मुंबई असेल या सगळ्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता जी आहे ती हवामान खात्याने वर्तवलेली आहे. विदर्भामध्ये सुद्धा काही भागांमध्ये इथे आपण जर बघितलं तर आपल्याला जांभळा रंग जो आहे किंवा निळा रंग जो आहे तो बघायला मिळतोय. त्याच्यामुळे या भागांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. पण आपण जर त्याच्यानंतरचा आठवडा बघितला म्हणजे 20 ऑगस्ट ते 27 ऑगस्टचा आठवडा आपण जर बघितला तर इथे हाच रंग जो आहे तो कमी कमी होत जाणार आहे आणि तिथे आपल्याला पांढरा रंग जास्त प्रमाणात बघायला मिळतोय. याचा अर्थ असा की इथे फारसा पाऊस होण्याची शक्यता महाराष्ट्रात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात वर्तवण्यात आलेली नाहीये. तेच ऑगस्टच्या सुरुवातीला म्हणजे 13 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट हा जो मधला आठवडा आहे ऑगस्टचा हा जर बघितला तर याच्यात मात्र पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे. पण ती सुद्धा फक्त विदर्भात आणि कोकणचा जो आपला संपूर्ण पट्टा आहे म्हणजे जो कोस्टल भाग आहे पूर्ण तिथे पाऊस होण्याची शक्यता आहे. मराठवाडा असेल किंवा आपण जर उत्तर महाराष्ट्रात बघितलं तर तिथे मात्र फारसा पाऊस होणार नाही असं आत्ताच्या घडीला तरी या सगळ्यातनं आपल्याला बघायला मिळतंय. एकूणच पावसाची परिस्थिती ही साधारण डामाडौलच असणार आहे महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. आता 1 ते 10 ऑगस्ट मध्ये नक्की किती पाऊस झालेला आहे हे सुद्धा हवामान खात्याने सांगितलेलं आहे. आता हा अंदाज कसा बांधला जातो तर सरासरीच्या आधारावरती बांधला जातो की 1 ते 10 ऑगस्ट मध्ये सरासरी जितका पाऊस होणं अपेक्षित होतं त्याच्या तुलनेत आता किती पाऊस झालेला आहे. तर त्याच्यामध्ये त्यांनी अर्थातच जो मी यू बद्दल तुम्हाला म्हणत होते की हा जो यू आपण म्हटलं मगाशी हा यू लक्षात ठेवा कारण की ह्याच भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे येणाऱ्या काही काळासाठी. आता याच्यामध्ये पण बघा की मध्य प्रदेशमध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालेलं होतं तरी सुद्धा मध्य प्रदेश हे डेफिसिटमध्ये आहे अजून सुद्धा कारण तिथे लाल रंग देण्यात आलेला आहे म्हणजेच सरासरीपेक्षा कमी पाऊस इथे झालेला आहे. तेच महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय. महाराष्ट्रामध्ये सुद्धा सरासरीपेक्षा 36% कमी पाऊस जो आहे तो झालेला आहे. 1 ते 10 ऑगस्ट मध्ये जितका पाऊस होणं अपेक्षित असतं त्या सरासरीपेक्षा 36% कमी पाऊस झालेला आहे. छत्तीसगडमध्ये बघितलं तर तिथे 26% कमी पाऊस जो आहे तो झालेला आहे. ओडिसामध्ये मात्र जास्त म्हणजे सरासरी पाऊस म्हणजे सरासरी जितका पाऊस असतो तितकाच पाऊस आता या काळामध्ये ओडिसामध्ये झाल्याचं बघायला मिळतंय. झारखंड आणि वेस्ट बंगालमध्ये सुद्धा काही प्रमाणात तशीच परिस्थिती आहे. झारखंडमध्ये -4 जरी असलं तरी ऑलमोस्ट सरासरी गाठलेली आहे आणि म्हणून तिथे हिरवा रंग देण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे हा जो यू आहे या यू मध्ये ह्या राज्यांमध्ये या यू मध्ये येणाऱ्या राज्यांमध्ये मोस्टली ऑगस्टच्या या आठवड्यामध्ये मधल्या आठवड्यामध्ये चांगल्या पद्धतीचा पाऊस होऊ शकतो आणि ही गॅप जी आहे ती भरून निघायला मदत होऊ शकते. मात्र ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यामध्ये ही परिस्थिती नसणार आहे असं सुद्धा हवामान खात्याने आत्ता तरी अंदाज वर्तवलेला आहे. तर हा होता ऑगस्ट महिन्याचा अंदाज, पुढच्या 15 दिवसांचा अंदाज आणि असेच सगळे अपडेट्स किंवा आकडे जे आहेत ते घेऊन आम्ही वेळोवेळी तुमच्यासमोर येत असतो. त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओज कसे वाटतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. असे व्हिडिओज आणखीन तुम्हाला बघायला आवडतील का, डेटा स्टोरीज तुम्हाला बघायला आवडतील का तेही आम्हाला कमेंट करून सांगा. आणि इतर सगळ्या अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.